श्री स्वामी समर्थ। आज मी आपल्याला एंजल्स बद्दल माहिती सांगणार आहे। एंजल्स म्हणजे देवदूत। ग्रीक भाषेच्या एंजेलेस शब्दावरून हा एंजल्स शब्द रूढ झालेला आहे। हे देवदूत परमेश्वराचे संदेशवाहक असतात। आपला संदेश, आपली प्रार्थना हे परमेश्वराजवळ पोहोचवतात आणि परमेश्वराची आज्ञा किंवा कृपा आपल्यापर्यंत पोहोचवतात। असे हे एंजल्स अत्यंत महत्त्वाचे आहे। यांच्यामध्ये स्त्री आणि पुरुष असा भेद आपण करू शकत नाही। आता ह्यामध्ये काही आर्कएंजल्स आहे आणि काही एंजल्स आहेत। तर आर्कएंजलमध्ये मुख्य एंजल्स हा मायकल आहे आणि संरक्षण आणि धैर्यासाठी हा प्रसिद्ध आहे। कुठल्याही प्रकारचं संकट असेल तर हे आर्कएंजल आपल्याला मदत करतात। साधारणपणे हे एंजल्स आपल्या आसपासच असतात, आपल्या घरात असतात, आपल्या गाडीवर आपल्या सोबत असतात किंवा आपल्या ऑफिसच्या ठिकाणी पण असतात। परंतु जोपर्यंत तुम्ही त्यांना बोलवत नाही तोपर्यंत ते तुमच्यापर्यंत येत नाही आणि तुमची मदत करत नाही, फक्त ते बघत असतात। आता काय करायचं? आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये 12 राशी आहे। मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन अशा 12 राशी आहे। काही नावाप्रमाणे राशी बघतात किंवा काही जन्मतारखेप्रमाणे राशी आपण बघत असतो। आता प्रत्येक राशीच्या व्यक्तींसाठी एक आर्कएंजल आहे, हे आपल्याला कदाचित माहिती नसेल। तर आज मी आपल्याला सांगते, मेष राशीच्या व्यक्तींनी आर्कएंजल मायकलची मैत्री करावी। आर्कएंजल मायकल त्या राशीचं स्वामित्व घेतो आणि तो आपली नेहमीच मदत करतो। या मायकलचा निळा आणि सोनेरी रंग आहे। याच्या हातामध्ये तलवार आहे। तुमच्यावर कुठल्याही प्रकारचं संकट असेल, ते शारीरिक असो, आर्थिक असो किंवा मानसिक असो, तुमच्या ऑफिसमध्ये ताणतणाव असेल, कुणी तुम्हाला त्रास देत असेल किंवा घरामध्ये काही वादविवाद असेल, घरामध्ये शांती नसेल, त्यावेळेला तुम्ही प्रत्येक कामासाठी या आर्कएंजल्सना बोलवू शकतात। मग तो मायकल असो की झेडकिल असो का गॅब्रिएल असो। तर मेष राशीवाल्यांनी हा नेहमीच आर्कएंजल मायकलचा धावा करायचा आहे। दुसरी राशी आहे वृषभ राशी। ही शुक्राची राशी आहे। मेष राशी ही मंगळाची राशी होती। वृषभ राशी शुक्राची राशी असून याचा आर्कएंजल आहे झेडकिल। तर वृषभ राशीवाल्यांनी जर झेडकिलला मदतीसाठी पुकारलं तर त्यांचं काम पटकन मार्गी लागेल। तिसरी राशी आहे मिथुन। याचा स्वामी आहे बुध आणि आर्कएंजल आहे सेंडलफोन। मिथुन राशीच्या लोकांनी संकटात सापडल्यावर किंवा संकटात जरी नसले आणि कुठल्या कामामध्ये त्यांना मदत लागत असेल, की पुढचं काही भविष्याचा काही आराखडा असेल, काही काम करायचं असेल किंवा कुठं गावाला जायचं असेल, फिरायला जायचं असेल, तर तुम्ही त्या एंजल्सला सोबत नेऊ शकता किंवा तुमच्या घरातले काही व्यक्ती आहे, छोटे मुलं आहे किंवा बहिणी आहे, महिला आहे आणि यांना कुठं प्रवास करायचा असेल, त्यावेळेला त्या राशीच्या लोकांना त्यांचे एंजल्स आपण सोबत देऊ शकतो। म्हणजे त्यांचं संरक्षण हे 100% होतं। चौथी राशी आहे कर्क राशी। कर्क राशीचा स्वामी आहे चंद्रमा आणि कर्क राशीचं एंजल आहे युरियल। कर्क राशीच्या व्यक्तींनी नेहमी युरियल एंजलला मदतीसाठी बोलवलं पाहिजे। पाचवी राशी आहे सिंह आणि सिंह राशीचे आर्कएंजल आहे जेरेमिल। सिंह राशीवाल्यांनी जेरेमिलला बोलवल्यास हरकत नाही। सहावी राशी आहे कन्या राशी आणि कन्या राशीचे आर्कएंजल आहे जोफेल। जोफेल ही लक्ष्मीचं प्रतिरूप आहे। आपण हिंदू धर्मामध्ये लक्ष्मी मातेची पूजा करतो आणि रेकीमध्ये आपण मिडास स्टार सिम्बॉलचा वापर करत असतो। तसंच आपण जर रेकी शिकला असाल तर मिडास स्टार आणि जोफेल ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करू शकतो आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणू शकतो। म्हणजे जोफेल फक्त कन्या राशीच्या लोकांनीच तिची हेल्प मागायची असं नाही, तर आपण पण मागू शकतो की हे आर्कएंजल जोफेल, मला धनसंपत्तीची अतिशय गरज आहे, माझं काम अडत आहे, त्यासाठी तर प्लीज तू माझ्यावर कृपा कर, माझं घर धनधान्यांनी भर, मला भरभराटी दे, माझी संतती आणि संपत्ती सुखी राहू दे। या पद्धतीने आपण आर्कएंजल जोफेलची प्रार्थना करू शकतो। सातवी राशी आहे तुला राशी। तुला राशीचा स्वामी पण शुक्रच आहे आणि आर्कएंजल आहे रजिएल। तर तुला राशीच्या लोकांनी रजिएलची मदत मागावी। वृश्चिक राशीचा स्वामी आहे मंगळ आणि आर्कएंजल आहे बार्च्युअल। तर मंगळाच्या लोकांनी आर्कएंजल बार्च्युअलकडे प्रस्थान करावं, मदतीसाठी त्यांची मदत मागावी। नववी राशी आहे धनुराशी। यांचा स्वामी आहे गुरु, देवगुरु बृहस्पती आणि आर्कएंजल आहे युरियल। कर्क राशीचं पण युरियल होतं आणि धनुराशीचं पण युरियलच आहे। तर यांना पण मदत जेव्हा लागली तेव्हा यांनी युरियलची मदत मागावी। मकर राशी ही शनीची राशी आहे आणि कुंभ राशी सुद्धा शनीची राशी आहे। तर मकर राशीचा जो एंजल आहे तो गॅब्रिएल आहे आणि कुंभ राशीचा जो एंजल आहे तो मायकल आहे। म्हणजे मेष राशीचा एंजल पण मायकलच होतात आणि कुंभ राशीचे पण एंजल हे आर्कएंजल मायकल आहे।
मीन राशीचं पण देवता म्हणजे ग्रह जर म्हटला तर बृहस्पती आहे, देवगुरु बृहस्पती, आणि त्यांचं एंजल आहे पार्च्युअल. तर जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज पडेल तेव्हा तेव्हा तुम्ही या आर्क एंजल्सला आपल्या मदतीसाठी बोलवू शकतात. लहानपणी आपले आई वडील आपले एंजल्स असतात, किंवा आपले आजी आजोबा सुद्धा एंजल्स असतात. तुमचे इष्टदैवत, तुमचे कुलदैवत हे सुद्धा तुमचे एंजल्स असतात. आपले स्थान देवता आहे, आपले ग्राम देवता आहे, आपले वास्तुदेवता आहे, हे सुद्धा आपण एंजल्सच्या रूपामध्ये यांची पूजा करू शकतो किंवा यांची मदत मागू शकतो. आणि आपण जेव्हा पॉझिटिव्ह अफर्मेशन्स सकाळी सकाळी जेव्हा घेतो किंवा म्हणतो, त्यावेळेला यांना सगळ्यांना नमस्कार करायचा, यांचं आवाहन करायचं, प्लीज एंजल वेलकम वेलकम वेलकम, प्लीज एंजल तुम्ही माझी मदत करा, किंवा प्लीज एंजल तुम्ही माझ्या हृदयचक्रावर स्थिर व्हा, स्थिर व्हा, स्थिर व्हा, आणि थँक्यू फॉर कमिंग, थँक्यू थँक्यू थँक्यू. या पद्धतीने आपण एंजल्स लोकांना पुकारलं पाहिजे, त्यांचं वेलकम केलं पाहिजे आणि त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.